अजब रमा राघवची जोडी। तुला सांगू रमा, श्रुती अगदी साधी सरळ मुलगी आहे ग। जगात तिला फार अनुभव नाहीये, म्हणून ती पटकन कुणावरतीही विश्वास टाकते। तिला खोटं वागता येत नाही आणि कोणी तिच्याशी जर खोटं वागत असेल तर ते तिला कळत नाही, म्हणून तिची जास्त काळजी वाटते ग। रमा, तू श्रुतीवर लक्ष ठेवशील का ग? आई, हो हो, हे बघ, तुमच्या दोघींचं पटत नाही मला माहिती आहे, पण कसं आहे ना की तुम्ही दोघी समवयस्कर आहात, त्यामुळे तिच्या वागण्या बोलण्याचा अर्थ तू नीट समजून घेऊ शकशील। अगं, कदाचित ती माझ्याकडे मनातलं सगळं बोलणार नाही, पण तू जर तिच्याशी मैत्री केलीस तर ती तुझ्याशी मोकळेपणाने बोलेल। माझ्यासाठी इतकं करशील का ग? हो आई, मी ट्राय करत राहीन आणि तिच्यावर लक्षही ठेवेन। तुम्ही चिल मारा, नका काळजी करू। काय काय सॉरी, म्हणजे तुम्ही नका टेन्शन घेऊ। ठीक आहे, मी चिल मारे। मी अनाथ आहे ना, इथे एकटा राहतो। घर, आई वडील, बहीण भाऊ कसे असतात मी कधी बघितलंही नाहीये। मी खातो की उपाशी राहतो कोणीही विचारत नाही। रोहितला बरं वाटलं असेल का? उद्या त्याला जेवायला कोण देईल? उपाशी राहिला तर त्याची तब्येत आणखीन बिघडेल। पण मला रोज रोज त्याच्या घरी नाही जाता येणार। आज घरी खोटं बोलावं लागलंय, परत असं होऊन चालणार नाही। आता काहीही झालं तरी उद्या रोहितला भेटायला जायचं नाही म्हणजे नाही। मी अनाथ आहे ना, मी खातो की उपाशी राहतो कोणीही विचारत नाही। बिचारे आई, त्यांना श्रुतीची किती काळजी वाटते। त्यांना जर का मी आत्ता त्या गिफ्ट बद्दल सांगितलं तर त्या उगाच पॅनिक होतील। नको, राघव सरांना पण त्या गिफ्ट बद्दल नाही सांगू शकत। त्यांना त्या मुलाबद्दल कळलं तर एकतर ते आजच श्रुतीवर खूप चिडलेत। काय करू? त्यापेक्षा ना आईंनी मला जे सांगितलं तेच फॉलो करते मी श्रुतीवर लक्ष ठेवते। जर का तो मुलगा चांगला असेल तर राघव सर पण तिला हेल्प करतीलच ना, आणि श्रुती पण हॅपी होईल। श्रुती, हे घे, मी तुझ्यासाठी झंझर घालून ना, सॉरी, आलं घालून, तुला आलं घालून जसा चहा आवडतो ना अगदी तसंच केलं, घे ना। मी नेहमीसारखा खाली येऊन घेतला असता, तुला येण्याची गरज नव्हती। ॲक्च्युली
श्रुती, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं म्हणून आले मी. मला आत्ता बोलत बसायला वेळ नाही आणि कॉलेजलाही जायला उशीर होतोय. मला हे सगळं आवरायचं सुद्धा आहे. आणि अगदीच खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलण्याची इच्छा नाही आहे. श्रुती, तू अशी का वागतेस ग माझ्याशी? आई नो, तुम्हा सगळ्यांचा माझ्यावर आधी खूप राग होता, पण आता तर सगळं ओके आहे ना. मग आता आपली फ्रेंडशिप होऊच शकते, हो ना? तुला का करायची आहे फ्रेंडशिप? तू अचानक असं गोडगोड वागण्याचं नाटक का करतेस? हो नाही, नाटक नाही करत आहे मी. अगदी जेन्युइनली बोलते मी. ट्रस्ट मी. यु नो व्हॉट, मी इथे राहायला आल्यापासून मला अंकल गुरुजी, राघव सर काय सांगतात हे ऐकायला मिळतंय ना, की कोणाचा राग करायचा नाही, सगळ्यांची नीट वागायचं. मी तेच ट्राय करते, पण श्रुती तू रिस्पॉन्डच करत नाहीये सगळं. श्रुती, मी खरंच इतकी वाईट आहे का ग? मी कोण आहे तुला चांगलं वाईट ठरवणारी? आणि मला असं मनाविरुद्ध कोणाशी नीट नाही वागतायत. सॉरी. पण मग तू तुझ्या मनात माझ्या विरुद्ध जो राग आहे तो सगळं काढून टाक ना. मग तू आपोआप माझ्याशी नीट बोलायला लागशील. श्रुती, हे बघ, आपण सेम एजचे होत ना, आपण एका घरात राहतो, आपण भांडण्यापेक्षा फ्रेंडशिप करूयात ना. हे बघ, मला असं स्विच ऑन ऑफ केल्यासारखं चांगलं वाईट वागता येत नाही. आणि तुझ्यावर विश्वास ठेवणं जरा कठीणच आहे. तरी प्रयत्न करेन. बस, ट्राय केलंच ना तरी खूप आहे. आलेच मी. अब एक मिनिट. काय? चहासाठी थँक्स. यू आर मोस्ट वेलकम श्रुती. बाय द वे, मला सांग, तू आज संध्याकाळी काय करतेस? का? अगं, ते काय आहे ना, मला शॉपिंगला जायचं होतं, सो तू मला जॉईन करशील? मला आत्ता नाही सांगता येणार. संध्याकाळी बघू. ओके, नो प्रॉब्लेम. चालेल. माझं ऑफिस संपेपर्यंत तू कॉल करून सांगितलं ना तरी काही हरकत नाही. मग आपण डायरेक्टली भेटू. ओके? आलेच. मैत्री, शॉपिंग, तर आम्हाला काय झालंय? आणि हिचा उद्धटपणा कुठे गेला? आई, अगं चहा पी की, थंड झाला तो. आई, कसला एवढा विचार करतेस? हरुषी, ती फाईल कुठे गेली असेल या विचारांनी मला सुचेनासं झालंय. बघितलंस ना, गिरीश मला किती ओरडले. आजपर्यंत गिरीश मला कधीच ओरडले नव्हते असे. ती फाईल बाबांसाठी खूप महत्वाची आहे म्हणून चिडले ते. अगं, पण कपाटातल्या सेफ मध्ये ठेवलेली फाईल अशी गायब होतेच कशी? मला ना वेळ लागायची वेळ आली, पण फाईल काही सापडत नाहीये. आई, ती फाईल कोणीतरी मुद्दाम गायब केली असेल तर कशी सापडेल? मुद्दाम? पण असं कोण का करेल? आणखी कोण? लावण्य आंटी. तिला माहित असणार, ती फाईल जर हरवली ना तर बाबा तुझ्यावर नक्की चिडणार. आणि तिला हेच हवंय ना, म्हणून तिने ती फाईल मुद्दाम कुठेतरी लपवली असणार. हरुषी, खरं सांगू, माझ्याही मनात अगदी असाच विचार येऊन गेला. अगं, मग तो बोलून का नाही दाखवलास? आई, तू हे असं गप्प बसतेस ना म्हणून लावण्य आंटी अशी वागते. पण आई, आता बास ना ग, तू बोलायला शिक, तुझी बाजू मांडायला शिक. आणि बाबांना सांग, तुझ्याबद्दलच्या जेलेसीमुळेच लावण्य आंटीने हे सगळं केलंय. आई, आत्ताच खरं काय ते बाहेर येऊ द्या, नाहीतर लावण्य आंटी आपल्याला एक दिवस असंच घराबाहेर काढेल. आरुषी, मी कबूल करते की मी दरवेळेस गप्प बसते, पण मला घरात
असे वाद नको असतात ग. मग ती फाईल तुला परत काही दिसत नाही आणि बाबांना वाटत राहणार की ती फाईल तूच हरवलीस आणि तुला सपोर्ट करणारी फक्त मी एकटीच असेल. नाही आरुषी, ह्या वेळेला पहिल्यांदा माझ्या बाजूने कोण बोललं माहितीये? कोण? रमा. काय? अगं तुझे बाबा माझ्यावरती चिडले होते ना, तेवढ्यात तिथे रमा आली आणि ती पटकन म्हणाली की काही झालं तरी पवित्रा आंटी बेजबाबदारपणा नाही करणार. ती असं म्हणाल्यानंतर मला आश्चर्यच वाटलं जरा. पण बरं सुद्धा वाटलं. म्हणजे पुरोहितांच्या घरी राहून रमाताईवर फरक पडलाय तर. अगदी बरोबर. रमामध्ये खरंच खूप चांगला फरक पडलाय. त्या पुरोहित फॅमिलीने रमाला एकदम बदलून टाकलंय ग. श्रुती, मोबाईल नंतर बघ बरं, आधी नाश्ता करून घे. हो ग. आणि अहो तुम्ही पण खाऊन घ्या. हो, या लग्न सराईत ना तुमचं खाण्याकडे दुर्लक्ष होतं. पंचांग पण नंतर बघा. हा नाही, खाऊनच जाईन मी, काळजी करू नकोस. आई, तुम्ही असताना घरातनं कोणी उपाशी पोटी बाहेर जाणार आहे का? अगदी खरं. आई चल आम्ही येतो. अरे नाश्ता करून जा. अरे हा, बरं आई, तुम्हाला काही हेल्प हवी आहे का? मी तुम्हाला काही हेल्प करू? नाही, नको नको. काही नको. थेट खायच्या वेळेला उगवलीस, आता बस खायला. श्रुती, तुला किती वेळा सांगितलंय रमाला असं बोलत जाऊ नको म्हणून? रमा, मला तू खाऊन घे बरं पटकन. हो आई. बसा या. अरे हो पूजा, आई परत कधी येणार आहे? काही बोलणं झालं का? हो आबा, आजी आता येतीलच 1-2 दिवसात. मावशी आजींची तब्येत आता बरी. चला, हे बरं झालं. म्हणजे मी नसताना इथे आई येतील, म्हणजे माझ्या जीवाला घोर लागणार नाही. एक मिनिट. तू नसताना म्हणजे तू कुठं चाललीस? अरे हो, तुला सांगायचंच राहून गेलं. तुला विद्या मावशी आठवते ना, माझी शाळेतली मैत्रीण? हा, अरे तिच्या मुलीचं लग्न आहे. खरं तर मी सांगितलं होतं की मी नाहीच येत, पण तिचा काही आग्रह थांबेच ना. तिने सांगितलं तुला यावंच लागेल. अरे म्हणून 4-5 दिवस मला पुण्याला जावं लागेल. अरे तिने खूप आग्रह केला, नाही म्हणता नाही आलं तिला. म्हणून मग आजच निघेन. निर्धास्तपणे जा आणि इथली काळजी अजिबात करू नको. आणि आई, इथे मी आहे, श्रुती आहे, आणि आजी सुद्धा येतीलच. तुम्ही काहीही विचार करू नका इथला. मी आलेच. रमा, मी नसताना नीट राहाल ना? नाही म्हणजे 4 दिवसात घराचं रणांगण करून टाकू नका म्हणजे झालं. नाही हो आई, तुम्ही नका काळजी करू. मी इथे एकदम गुड गर्ल सारखी राहील. बर. आणि पूजा वहिनींना पण सगळ्या कामांमध्ये हेल्प करेल. झालं. शाबास. रोहित, तुम्ही कॉल केला होता का? मी म्हणालो होतो ना की मी तुम्हाला कॉल करून त्रास नाही देणार, पण मग वाटलं तुम्ही माझ्यासाठी एवढं केलंय तर मग माझी तब्येत आणखी बिघडल्यावर तुम्हाला कळवायला हवं. आणखीन बिघडली आहे? म्हणजे काय होतंय तुम्हाला? काही जास्त नाही हो, फक्त
काल रात्रभर झोप नाही लागली. हो, डोकं खूप दुखत आहे हो. आणि हात सकाळपासून चक्कर सारखं होतं. अहो मग डॉक्टरांकडे जा ना. तेवढी ताकदही नाही आहे हो अंगात. आता उद्या बाहेर जाणं शक्य झालं तर बघू. हो पण तोपर्यंत काय माहित. पण तुम्ही काही इथे येऊ वगैरे नका. मी आपलं करेन मॅनेज. मी फक्त तुम्हाला कळवलं. आणि थँक्स. बाय. कसं मॅनेज करतील ते? ना खायला करून द्यायला सुद्धा कोणीच नाहीये. परत चक्कर वगैरे येऊन पडले तर? मी जाऊन बघायला पाहिजे एकदा. मी एकदा जाऊन बघते ते कसे आहेत ते, आणि मग 5 मिनिटात निघेन. आई लग्नात ज्या साड्या नेसायच्या त्या घेतल्यात ना? हो ना, घेतले ना शालिनी. नाही तर अंगावरच्या साडीनेच लग्न मंडपात आवरावं लागेल तुला. मी घेतल्यात साड्या, चांगल्या साड्या घेतल्यात. बरोबर. आई मी पण बघू का तुमच्या साड्या? काय ना मला निघायला थोडा वेळ आहे. बघू? अगं ये की, बघ की. येते मी. आणि आत्ताच सांगते, मला कालसारखा उशीर होणार आहे आजही. का? तुला आज परत मैत्रिणीकडे जायचंय का? नाही, आज एक्स्ट्रा लेक्चर्स आहेत ना, आणि त्यामुळे कॉलही नाही घेता येणार मला. बाय. श्रुतीला नक्कीच त्या मुलाचा कॉल आला असतो. ती त्यालाच भेटायला चालली असेल का? राघव सर चला आपण पण निघूया. आपल्याला उशीर होतोय ना ऑफिसला जायला. चला चला पटकन चला. अगं तू माझ्या साड्या बघणार होतीस ना? हो पण आता आम्हाला पण ऑफिसला जायला थोडा उशीर होत आहे. आम्ही निघतो. कमालच आहे बाई तुझी. बरं या, पण मी नसताना सांभाळून ना. आई तू सुद्धा काळजी घे आणि नीट जा. हो. आणि रमा, ते भाजी चिरताना मी तुला सांगितलेलं. हो हो आई लक्षात आहे माझ्या. एक मिनिट. काय चाललंय तुमचं इशाऱ्यांमध्ये? काही नाही रे, ते आमचं चालतं बायकांचं. हो ते आमचं सिक्रेट आहे ना राघव सर. तुम्ही चला आता पटकन प्लीज. चला. अगं रमा काय झालं? सॉरी. रमा मॅडम चला आवरा. ऑफिसला पोहोचायचंय वेळेत. आज इंटरनल मीटिंग आहे आपली. त्याशिवाय नवीन क्लायंट येणार आहेत ऍपच्या बद्दल बोलायला. सगळं बोलायचंय, मीटिंग करायची. चला लवकर. राघव सर ऐका ना. तुम्ही पुढे व्हा, मी येते थोड्या वेळात. मला एक थोडं काम आहे. रमा मॅडम आपल्याला वेळेत पोहोचायला हवं की नाही? हो पण माझं काम पण महत्वाचं आहे ना राघव सर. मी येते म्हणाले ना, मी लगेच येईन थोड्या वेळात. बरं ठीक आहे, हरकत नाही. मी सोडतो तुम्हाला. कुठल्या भागात जायचंय मला सांगा. नाही नको, मी जाईन माझी. तुम्ही व्हा पुढे. या आधीसारखी काहीतरी गडबड करणार नाहीत ना? काय झालं राघव सर? नाही काही नाही. बरं मी निघतो मग. पण रमा मॅडम प्लीज तुम्ही वेळेत ऑफिसला पोचा. हो प्रॉमिस वेळेत येईन मी. तुम्ही व्हा पुढे. येतो मी. दादा चला पटकन त्या ऑटोला फॉलो करा. त्या ऑटोच्या मागे चला. फॉलो करा तिला. मिस नका करू प्लीज.
हे असं घरी न सांगता रोहितकडे जाणं मला अजिबात आवडत नाही. पण काय करू, मी रोहितला फक्त मदत करते हे कोणी नाही समजून घेतलं तर. तसंही मी आज शेवटची रोहितच्या घरी जाईन, एकदाच त्याच्या तब्येतीची चौकशी करेन, मग नाही जाणार. श्रुतीच्या कॉलेजचा रस्ता तर मागे गेला. सो आय वॉज राईट. श्रुती कॉलेजला नाही त्या रोहितला भेटायला जाते. गॉड, श्रुती खोटं बोलून एका मुलाला भेटायला गेली हे राघव सरांना आणि घरी कळलं तर हंगामा होईल. तू श्रुतीवर लक्ष ठेवशील? नाही, त्याआधीच तो मुलगा कसा आहे हे मला चेक करायला पाहिजे.